शिंगणापूर गाव बघू शकता, कसला भारी व्ह्यू आहे. तर भावांनो, आता आलोय मी मंदिरापाशी आणि मंदिराचं शिखर तुम्हाला दाखवतो. तर चला आता जाऊया खाली. अद्भुत नजारा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी तुम्हाला शिखर शिंगणापूरचा किल्ला दाखवलाय. तर व्हिडिओ खूप मोठा झाला होता, त्यामुळे हा आपण व्हिडिओचा दुसरा पार्ट बनवलेला आहे. आता किल्ल्यावरून खाली आलो, शिखर शिंगणापूरमध्येच खाली येऊन रूम केली. तर रूमला प्रति माणसाला 100 रुपये किराया आहे. आम्ही 8 जण आहोत, तर 800 रुपये किराया घेतला आहे. उद्याच्याला सकाळी रूम आपल्याला ही खाली करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिखर शिंगणापूरचं पूर्ण मंदिर, बळीचं मंदिर सर्व काही दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. तर चला तुम्हाला आमची रूम दाखवतो कशी आहे आणि काय नाही. दरवाजा आहे, बघू शकता. रूम पत्राचीच आहे आणि चार्जिंगसाठी फक्त इथं एकच बोर्ड आहे आणि एकच चार्जर बसू शकतं. आता मोबाईल चार्जिंगला लावला आहे. परत इकडं खिडकी आहे, 2 बल्ब पण आहेत आणि इकडं AC आहे, पण ACचं आपण चार्ज दिलेला नाही, त्यामुळे AC बंद ठेवायला सांगितलं आहे. वरती फॅन आहे, फॅन चालू आहे. एंट्री केल्याच फॅन लावला आहे. त्यानंतर खाली एक चटई आहे आतरण्यासाठी. ह्या आमच्या बॅग आहेत आणि पोरं बाहेर फिरायला गेलेत. आम्ही दोघं तिघंच रूममध्ये आहोत. तर रूम मोठी आहे आणि इकडं अटॅच बाथरूम, परत आंघोळीसाठी पण एक छोटं बाथरूम आहे. आणि तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो कसा आहे काय नाही ते. चला एकदा. हे बाहेर असं वातावरण आहे. पाऊस मग थोडा रिमझिम येऊन गेलाय. तर आता आम्ही चाललो बाहेर फिरायला. पोरं गेलेत आधीच, 3-4 जण, आम्हीच राहिलो 2-3. तर चला, रूममध्ये बसून पण खूप बोर व्हायले, त्याच्यामुळे म्हणलं चला बाहेर जाऊन बघून थोडं फिरून यावं, काय काय आहे काय काय नाही ते. तर चला. तिकडे जायचं होय? बरं, चला. तर मंडळी, आम्हाला लागल्यात खूप भुका. आता आम्ही जेवण आहे का आधी ते तिकडे बघायला चाललो. पोरं तर आधीच गेलेत जेवण्यासाठी आणि पावसाचे बारीक सारीक थेंब पडायला लागलेत कॅमेऱ्यावर. या बसू इकडं. हा, ये ना, बसा बसा. हे आमचे भागीरथ अण्णा. दे इकडं माझी बिस्किट. आता किती लागणार आहे? मित्रांनो, भूक तर लागली होती म्हणून आता थोडा चहा प्याला आणि एक पार्लेजी खाला, हाफ. मी अर्धा, ह्यानं अर्धा. पलीकडल्यानं खाला नाही, त्याला बिस्किट आवडत नाही. तर आता इकडं एक फ्रीमध्ये जेवण असतंय दुपारचं. मला तर वाटतंय ते आता संपलं असेल, कारण आता 4-4:30 वाजायला लागलेत. तर ते काही आता राहिलं नसेल तरी पण आम्ही बघायला चाललो तिकडे. तर बघूया पुढं भेटतंय का नाही ते. नाहीतर मग आज हॉटेलवर जेवावं लागणार आहे आणि इथलं जेवण खूपच महागडं आहे.
तर मंडळी ह्या ठिकाणी जेवण असतंय दुपारी 2 वाजता. आता 4 वाजल्यामुळं सगळं संपलंय. आता इथं काहीच नाही बघू शकता. आणि पावसाचे बारीक सारीक थेंब आता जास्त प्रमाणात वाढायला लागलेत. बाकी हे इकडे रस्ता वगैरे आहे असा. तर चला, जेवण तर काय नाही भेटलं आपल्याला, निघूया आपण आता वापस. तर मित्रांनो, आता इकडे खूप जास्त पाऊस म्हणजे चालू झालाय. इकडे हे मंदिर बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता, अजून खूप लोक दर्शन करण्यासाठी यायलेत महादेवाला. आणि भयानक गर्दी. उद्या तर दिंडी इथं नातेपोत्याला येणार आहे, त्याच्यामुळं सगळ्यात जास्त गर्दी उद्या असेल इथं. पाऊस लय वाढायला लागलाय. तर मंडळी चला, तुम्हाला आता मंदिर दाखवतो. हे अमृतेश्वर म्हणजेच बळीचं मंदिर आहे. आणि पाऊस सारखा चालू आहे आता, बारीक सारीक, एकदम मोठा तरी येईच नाही. तर मी तुम्हाला बाहेरूनच दाखवणार आहे, आतमध्ये काही जाणार नाही. दर्शन वगैरे आताच नाहीत करायचे. तर मंदिराचं हे शिखर बघू शकता, कसली भारी डिझाईन आहे. तर चला, अजून थोडं वरून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. तर हे बघू शकता मंदिराचं हे शिखर, अद्भुत नजारा. आणि दर्शनाची रांग पण बघू शकता. इथून रांगेला सुरुवात झालेली आहे दर्शनाची. गर्दी आहे सध्या, पण तेवढी काही नाही जास्त गर्दी वरच्या देवाला आहे, महादेवाला. आता हे वरी जाण्यासाठी इथून हे प्रवेशद्वार आहे आणि वरच्या मोठ्या महादेवाचं ते शिखर आहे. तर चला, तिकडं पण आपण जाऊया. वरून यायला जाण्यासाठी खूप गर्दी आहे, लोक यायलेत पण आणि खाली चाललेत पण. तर चला, झाला आता थोड्याच अंतरावर मंदिर राहिले. तर भावांनो, आता आलोय मी मंदिरापाशी आणि मंदिराचं शिखर तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता किती अद्भुत असं मंदिर आहे. चला इकडं, त्या इकडं पासवाल्यांच्या रांगी आहेत दर्शनासाठी.
पैसे देऊन दर्शन आहे इथं. बाकी हे असे खंबे आहेत बघू शकता. तुम्ही शिखर शिंगणापूरला आला आहात का असेल तर कमेंट करून नक्की सांगा. इथं थोडा गर्दा जास्त आहे म्हणून माझा आवाज येत नाही व्यवस्थित. मी तुम्हाला बाहेरूनच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तुम्हाला चारी बाजूनं मी मंदिर दाखवत आहे. बाकी हे दर्शनाच्या रांगा आहेत बघू शकता. तर मित्रांनो आता मी तुम्हाला येशीवर जाऊन शिखर शिंगणापूर हे पूर्ण गाव दाखवणार आहे. याच्यामध्ये रस्ता आहे आतमध्ये. अंधार असल्यामुळे तुम्हाला काही दिसत नसणार आहे पूर्णतः. तर हे बघू शकता एसी मध्ये आलोय मी आता वरती. पूर्ण अंधार आहे. आणि वरी आल्यानंतर मी तुम्हाला शिखर दाखवणार आहे. तर बघू शकता महादेवाच्या मंदिराचं शिखर. आणि ही दर्शनाची रांग आणि तिकडे ते किल्ला. तर मंडळी आता मी आहे शिखर शिंगणापूर महादेवाच्या मंदिराच्या येशीच्या वर आलोय आणि येशीवरून मी तुम्हाला पूर्ण शिखर शिंगणापूर दाखवणार आहे. तर बघा कसं दिसतंय काय नाही ते. या वडाच्या झाडाच्या पलीकडे शिखर आहे महादेवाचं आणि त्याच्यावरून हे शिखर शिंगणापूर गाव बघू शकता. कसला भारी व्ह्यू आहे. मुकुंद काका त्यांनी करण्यात येते आपले सोबत आलेले आहे मुकुंद खंडेराव कडवे. आणि खाली जायला हे रस्ता आहे बघू शकता. ह्या पायऱ्या वाटा आपल्याला खाली उतरायचंय. तर चला आता जाऊया खाली. हे बघू शकता रस्ता. याच्यामध्ये एकच माणूस वरी जाऊ शकतोय आणि एकच माणूस खाली येऊ शकतोय. अशा प्रकारे हा रस्ता आहे.